नमस्कार, आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स. पाहूया आजचे विशेष बुलेटिन अर्थात बातमीपत्र. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा ठराव मंजूर. शेतकऱ्यांना योग्य दर मिळेपर्यंत शेतीमाल विक्री टाळता यावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत दिनांक 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रकाश ठुबे यांनी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक 8 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करून तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कमी दरात विक्री न करता योग्य भाव येईपर्यंत बाजार समितीकडे तारण ठेवून कर्ज घेता येणार आहे. शेतमाल साठवणुकीसाठी वैजापूर येथील मुख्य मार्केट यार्डमधील एक गोदाम उपलब्ध करून देण्यात आला असून याबाबत प्रस्ताव उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत माननीय कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आला. या निर्णयाबद्दल वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले. पोलीस स्थापना दिनानिमित्त देवगिरी किल्ल्यावर विविध सामाजिक उपक्रम राबवले गेलेत. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी पथनाट्याच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयावर जनजागृती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्या संकल्पनेतून व भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने हा उपक्रम राबवला आहे. पथनाट्यात स्त्री भ्रूण हत्या, महिला अत्याचार, बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, नायलॉन मांजाचे दुष्परिणाम, मोबाईलचे दुष्परिणाम व सायबर गुन्हे याबाबत प्रबोधन करण्यात आले. मौलाना आझाद महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच पर्यटनासाठी आलेले अनेक विद्यार्थी यात सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळा टाकळी, तालुका शेवगा, जिल्हा अहिल्यानगर येथील इयत्ता 4थीची विद्यार्थिनी नेहा हरिभाऊ शेटे हिने श्रीभ्रूण हत्येवर प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तिला उपनिरीक्षक कांचन मिरते यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याच दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील 20 वर्दळीच्या ठिकाणी विविध पथकांनी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. कार्यक्रमास दामिनी पथकाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बरेली जिल्ह्यातील मनेना धाम येथून आलेल्या महंत श्री ओमेंद्र महाराजांचे वैजापुरात स्वागत. मनेना धाम जीवनधामचे महंत श्री ओमेंद्र महाराज यांचे वैजापूर शहरात भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. येवला रोडवरील बन्सीलाल नगर येथे गुरुवारी दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर व घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेनिमित्त उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून मनेना धाम इथून आलेल्या महंत श्री ओमेंद्र महाराजांचे सुभाष पंढरीनाथ हगवणे परिवार व श्याम भक्त मंडळाच्या वतीने पाद्यपूजन, औक्षण व शाल हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी महंतांनी भाविकांना शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमात सुभाष हगवणे, सुधीर हगवणे, संदीप हगवणे, साहेबराव पडवळ, सनी जगताप यांच्यासह श्याम भक्त मंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैजापूर नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांचा शालिवाहन नागरी पतसंस्थेच्या वतीने कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन किशोरसिंह चव्हाण, सल्लागार सदस्य व सामाजिक कार्यकर्ते धुंडामसिंह राजपूत यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे विमोचन डॉक्टर परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संचालक, अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते. स्काउट गाईड संघामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, श्रम, समाज व राष्ट्र सेवेची भावना तसेच शुद्ध चारित्र्य निर्माण होते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडरामसिंह राजपूत यांनी केले. गुरुवारी 8 जानेवारी रोजी मौलाना आझाद विद्यालयात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 20 विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते स्कार्फ व गॉगल प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका नीता पाटील, कमांडंट ज्योती दिवेकर, शिक्षक उपस्थित होते. आजचे बातमीपत्र इथे समाप्त. पाहत राहा वैजापूर टाइम्स.